खूप गरज असते हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यासाठीच मी इथे आज तुम्हाला माझा बिझनेस सांगणार आहे. मार्केटिंग इज नॉट जस्ट अबाउट सेलिंग, इट्स अबाउट स्टोरी टेलिंग, स्ट्रॅटेजी अँड इम्पॅक्ट. स्टोरी टेलिंग, स्ट्रॅटेजी आणि इम्पॅक्ट ह्या 3 गोष्टींसाठी आमची एजन्सी काम करते. आमची एजन्सी क्रिएटिव्हली काम करते. सो आम्ही आमचं तुमच्या बिझनेसमध्ये आणि तुमच्या ऑडियन्समध्ये आमचा एक कनेक्ट आहे. आम्ही त्याच्यावरती आम्ही काम करतो. स्पेशली आम्ही बिझनेसेस, सर्व्हिसेस आणि प्रोडक्ट मार्केटिंगवरती आम्ही काम करत असतो. आमचा अप्रोच असतो पर्सनल, इनोव्हेटिव्ह आणि मॅक्सिमम ब्रँड तुमचा कसा इम्पॅक्ट तुमच्या ऑडियन्सपर्यंत पोहोचेल, तुमचा ब्रँड कसा लोकांपर्यंत पोहोचेल याच्यावरती आम्ही काम करून तुमच्या ब्रँडवरती स्ट्रॅटेजी तयार करून रीच वाढवत असतो. मार्केटिंग का इम्पॉर्टंट आहे आज आपण हे जाणून घेऊया. सो पहिले ज्यांचा बिझनेस नवीन आहे बट त्याची मार्केटिंग खूप छान आहे, त्याचा बिझनेस तसं लोकांपर्यंत पोहोचतो आणि ज्याचा बिझनेस जुना आहे स्टील त्याचं मार्केटिंग केलेली नसेल तर आपल्याला कधी कधी असं होतं की जो नवीन बिझनेस करतो त्याला जास्त क्लायंट मिळतात आणि लवकर पोहोचतो तो. बट जो जुना असतो ज्याचा एक्सपिरियन्स असतो बट त्यांनी मार्केटिंगमध्ये जास्त फारसा काही काम केलेलं नसतं, त्याच्यामुळे त्याचा क्लायंट जो असतो तोच राहतो आणि माउथ पब्लिसिटीने जो क्लायंट मिळतो तो त्यांना मिळत असतो. त्याच्यामुळे तुमच्या कस्टमर्स इन्फ्लुएन्स व्हायचं असेल तर त्याच्यासाठी मार्केटिंगची खूप गरज असते. सेकंड म्हणजे अंडरस्टँडिंग मार्केट. आपण जेव्हा सोशल मीडिया किंवा मीडियावरती SEO करतो, स्वतःची वेबसाईट असते, तेव्हा आपल्याला तिकडचा ट्रॅक्शनही कळत असतो. जो ऑनलाईन आपल्याला कळत असतो की किती लोकांपर्यंत हा बिझनेस पोहोचू शकतो आणि किती लोकांना हा बिझनेस लागतो. जेव्हा आपल्याला गुगलवरती आपण सर्च करतो तेव्हा SEO थ्रू आपल्याला कळतं की तुमच्या बिझनेसची किती लोकांना गरज आहे आणि कुठला तुमचा निश ऑडियन्स आपल्याला मिळतो. त्याच्यामुळे पहिले तर अंडरस्टँडिंग होते की मार्केटमध्ये काय चालू आहे आणि मार्केटमध्ये किती नवीन लोक आहेत, किती जुने लोक आहेत आणि कोण किती बिझनेस करतोय. सेकंड तुमचं इम्प्रूव्हिंग प्रोडक्ट, सर्व्हिस आणि ऑफरिंग. आपण जेव्हा सोशली ॲक्टिव्ह असतो, डिजिटली ॲक्टिव्ह असतो तेव्हा आपल्याला कळतं की आपला जो कॉम्पिटिटर असतो त्यांनी कुठली सर्व्हिस नवीन लॉन्च केली आहे किंवा आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये कुठली सर्व्हिस आणावी लागेल व्हॅल्यू ॲडिशनसाठी ते आपल्याला कळत असतं. सेकंड म्हणजे लॉंग टर्म सक्सेस असतो. सो ब्रँड बिल्डिंग आणि रेव्हेन्यू. ब्रँड बिल्डिंग जसं तुमचं होत असेल तसं तुमचा रेव्हेन्यू होतो. जर ब्रँड बिल्डिंग इथे असेल तर रेव्हेन्यू सुद्धा वाढत असतो बट तुमचा ब्रँड बनत नसतो. मी एक एक्झाम्पल देते. माझी ही क्लायंट आहे जी इंटरनॅशनल शेफ आहे. हिचा गोल होता जेव्हा आम्हाला ती भेटली, तिला ब्रँड्स हवे होते. सो तिला ब्रँड्स मिळायचं कारण हे होतं की तिचं जे काम होतं ते व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचत नव्हतं. सो आम्ही तिची एक प्रोफाईल तयार केली. तिचे गोल्स होते की पर्सनल PR आणि ब्रँडिंग PR जे पेड कोलॅबरेशन घेतात. सो आम्ही त्याच्यावरती काम केलं आणि तिचा फॉलोअर इतका असतो म्हणजे 20,000. आम्ही जेव्हा काम करायला स्टार्ट केलं आता 2 महिन्यापूर्वी 20,000 फॉलोअर असून सुद्धा तिला पेड ब्रँड्स मिळत नव्हते. आणि मग आम्ही त्याच्यावरती काम केलं. तिच्या व्हिडिओ स्ट्रॅटेजीनुसार तयार केला, तिचं ब्रँडिंग केलं आणि मग त्या पोस्ट केल्यानंतर तिला ऑर्गॅनिक तत्व, आता कंट्री डिलाईट आणि ट्रॅमोंटिना म्हणून हे 3 ब्रँड पेड प्रमोशन म्हणजे एका ब्रँडचं नाही म्हटलं तरी हे तिचे इन्साइट्स आहेत. जेव्हा आम्ही काम स्टार्ट केलं तेव्हा हे व्ह्यूज एवढे होते 1 लाखाच्या वरती. ट्रॅक्शन फॉलोअर आम्ही काम करायला स्टार्ट केलं तेव्हा वाढले. ह्या ब्रँड्सना हवं असतं की तुमचा रीच जो ऑडियन्स आहे तो किती ऑथेंटिक आहे आणि किती लोकांपर्यंत पोहोचू शकतं हे त्यांचा ब्रँडचं गोल असतं. आणि तिचा पोहोचत नव्हता कारण की तिच्या व्हिडिओज, तिचं स्ट्रॅटेजी व्यवस्थित नव्हतं. आम्ही स्टार्ट केल्यानंतर तिला हे 3 क्लायंटचे हे मिळाले, ब्रँडचे मिळाले. सो एक ब्रँड नाही म्हटलं तरी 40,000 ते 80,000चं तुम्हाला ज्या ॲडव्हर्टाइजमेंट करायला देतो तेव्हा एवढे पे करतो. सो तिला तिथून बिझनेस हवा होता आणि तिचं मोटिव्ह आता 2-3 मंथ्समध्येच पूर्ण होत आहे. तर आम्ही काम कसं करतो, अंडरस्टँड तुमचा बिझनेस अंडरस्टँडिंग करून घेतो. आधी तुमचे गोल्स काय आहेत, मग त्याच्यावरती रिसर्च आणि कॉम्पिटिटर्स कुठले
मार्केट, तुमचं बिझनेसचं ॲनालिसिस प्रॉपर होऊन एक रिपोर्ट तयार होतो. डेव्हलप स्ट्रॅटेजी प्लॅन, एक्झिक्यूट कॅम्पेन्स अँड कंटेंट आणि मॉनिटर. डेव्हलप केल्यानंतर शूट होतं, त्याच्यावरती काम होतं, एडिट्स होतात, कॉन्टेंट बसतो मीडियावर, सोशल मीडियावरती, गुगलवरती पोस्ट होतं, त्याच्यावर तो मॉनिटर केला जातो. आम्ही आता एक नवीन हे लॉन्च करतोय की वेडिंगमध्ये तुमचं एक पेज तयार करून देऊ. म्हणजे ज्यांचं लग्न असतं त्या दोघांचं एक नवीन पेज तयार करून त्याच्यावरती काम करू. म्हणजे तिथे सगळे तुमचे BTS आम्ही टाकू, तुमचे बिहाइंड द सीन्स, तुमचे सगळे व्हिडिओज, वेडिंगचे, हळदीचे, केळवणापासूनचे